तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। संकटमोचक महाजन मोहिते पाटलांच्या भेटीला समर्थकांचा गराडा देत घोषणाबाजी। माढा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली। यावरून अकलूजमधील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर वेगवान घडामोडी घडत आहेत। निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून नाराज असणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते यांचा गट तसेच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची लंच डिप्लोमसी अकलूज येथे झाली। या बैठकीनंतर भाजपचे संकटमोचक तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगावा घेऊन मोहिते पाटील यांच्या भेटीला अकलूजमध्ये आले। यावेळी मोहिते समर्थकांनी महाजन यांना गराडा घालत घोषणाबाजी केली। मला वाटतं विजयसिंहदादा मोहिते पाटील यांचं सामाजिक असेल, राजकीय असेल, वजन किती आहे याची आपल्या सर्वांना कल्पना महाराष्ट्रालाच आहे, आम्हाला नाही, महाराष्ट्राची कल्पना आहे। त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी काही केलं गेलं किंवा मुद्दाम त्यांना ठीक आहे, काही लोकांना वाटत असेल की यांना डावललं गेलं पाहिजे किंवा यांच्यावर अन्याय झाला पाहिजे किंवा यांचं ऐकू नका असं वाटतही असेल, आणि प्रत्येक ठिकाणी थोडंफार असतं, इथेही आहे, इथे असेल। पण मला वाटतं पक्ष त्या बाबतीमध्ये सगळ्यांचं ऐकून घेत असतो। पक्षाकडून असं कुठलंही कुणावर कुरघोडी होणार नाही। आमची पक्षश्रेष्ठी आहे, दादांची किंमत, दादांचं वजन याची आम्हाला सगळी कल्पना आहे। जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय वलय वजन आहे याची आम्हाला कल्पना आहे। त्यामुळे असं कुठेही होणार नाही। या निर्णयामुळे माढ्यामध्ये तुतारी वाजण्याची शक्यता आहे। त्यांचा असंतोष पाहून धैर्यशील मोहिते पाटील तुमचं ऐकतील का? मी तेच सांगितलं की मी फक्त दादांची नाराजी ऐकून घ्यायला आलेलो आहे। काढण्याचा प्रयत्न केला पण हे बघितल्यावर मला नाही, मी थोडंसं अडचणीत आलेलो आहे की लगेच दादाची नाराजी दूर झाली, दादांनी हो म्हटलं असं मलाही म्हणता येणार नाही। कारण दादा एक मोठे नेते आहेत, वरचे वरिष्ठ नेतेच त्यांच्याशी बोलले पाहिजेत, त्या संदर्भात बोलतील। मी सगळी ही घटना, त्यांचं म्हणणं हे पक्षाच्या कानावर टाकेल आणि एकदा देवेंद्रजींची, बावनकुळे साहेबांची भेट त्यांची निश्चित त्या संदर्भामध्ये होईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल। ओके ओके ओके।